अभिषय मला भेटायचंय. मला जरा हिला आतापर्यंत दिलेली औषधं दाखवता का? हो देते. औषधं तर बरोबर आहेत. या औषधाने तिचा ताप उतरायला हवा होता, पण अजूनही हिचा ताप 102च्या खाली आलेला नाहीये. याचा सरळ अर्थ असा आहे की हिला कोणतंही साधं व्हायरल इन्फेक्शन नक्कीच नाहीये. इन्फेक्शन नाहीये? मग काय? नाही म्हणजे असं अचानक ताप आला तिला, लक्षणं पण नव्हती. कसे मिस्टर सारंग, मेडिकल भाषेत सांगायचं झालं तर मला ही सायकोसोमॅटिकची केस वाटते. सायकोसोमॅटिक म्हणजे? डॉक्टर नेमकं काय झालं आमच्या ओवीला? सायकोसोमॅटिक म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या शरीराला कोणतीही दुखापत किंवा आजार नसतो, पण आपल्या मनावर एखादा मोठा आघात होतो किंवा मानसिक ताण येतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. तसंच ओवीच्या मनाला सुद्धा काहीतरी खूप खोलवर लागलेलं आहे, त्यामुळे ती प्रचंड अस्वस्थ आहे आणि जोपर्यंत तिच्या मनावरचा ताण हा हलका होत नाही तोपर्यंत औषधाने तिचा ताप उतरणारही नाही. बापरे. मिस्टर सारंग, हां, मी काय म्हणते, एवढ्या तापातही सारखं कोणाचं तरी नाव घेते. कोण आहे ती आबिरची आई आणि सतत त्यांचं नाव का घेते? अहो टीचर आहे तिची, गाणं शिकवते तिला. आवडती टीचर आहे म्हणून कदाचित. हे बघा, नुसत्या आवडत्या टीचर असत्या तर तिची ही अवस्था झाली नसते. त्यांच्याबद्दल हिच्या मनात खूप खोलवर भावना आहेत, म्हणून ती सतत त्यांचं नाव घेते. लेट मी सी. ओवी बाळा, तुला भेटायचे का तुझ्या टीचरला? ए ओवी बाळा, अबीरच्या आईला भेटायचे का तुला? हो मला भेटायचंय. अगं पण मी येईन हा ओवीला भेटायला. मला खूप काळजीच वाटते तिची. काय नवीन प्रकार आहे हा? मूर्खपणा आहे निव्वळ. ही कार्टी तापाने फणफणलेली असताना सुद्धा त्या टीचरचं नाव का घेत असेल? बावळट कुठली. आता सारंगने तिची ही अवस्था बघून तिला परत त्या क्लाससाठी नेलं तर? बापरे, तो त्या गुरुकुलाच्या आत गेला तर सगळाच खेळ कोंडप होईल माझ्या प्लॅनचा. नाही 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 नाही. एक मिनिट. सारंगला आधीच कळलं असेल का की सावलीच त्या गुरुकुलातली टीचर आहे, म्हणून क्लास बंद केला असेल का? नाही, असं का करे. पण मग सारंगला माहित असेल का की सावली जिवंत आहे आणि ती याच शहरात आहे आणि तीच त्या गुरुकुलातली टीचर आहे? तर डोकं फुटून जाईल विचार करून करून. आता अमृत सगळी अर्धवट इन्फॉर्मेशन देऊ केली. निघूया. व्यंकटेशजी, तुम्ही काळजी करू नका. बाबांनी सांगितलंय ना, ते काहीतरी करतील तुमच्या नोकरीचं. तुम्ही टेन्शन फ्री राहा. सावली, आता तू आणि जगन्नाथ काका माझ्या पाठीशी असल्यावर मला कशाचीच भीती नसते म्हणतो मी. आई 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 कर ना गं ओवीच्या काकूला फोन. कधीपासून सांगतोय मी तुला, प्लीज. अरे गप्प बस. मोठ्यांमध्ये असं बोलायचं नाही. इथे बस गपचूप. व्यंकटेशजी, मला खात्री आहे तुमच्या नोकरीचा प्रश्न लवकरात लवकर सुटेल. पण माझा प्रश्न कधी सुटेल आई? तुझा पण प्रश्न आपण लवकर सोडवू, पण आधी आपले हे जे व्यंकटेशजी आहेत ना, त्यांचा प्रश्न आपण सोडवलाय. व्यंकटेशजी, तुम्ही कामाच्या बाबतीत प्रामाणिक आहात यात शंका नाही, म्हणून आज आत्ता या क्षणापासून गुरुकुलाची सगळी जबाबदारी, सगळी व्यवस्था आता तुम्ही सांभाळायची. थँक्यू थँक्यू. मला खात्री आहे आमच्या गुरुकुलाला तुम्ही एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाल. नक्कीच काका, तुमचे खूप खूप उपकार. व्यंकटेशजी, लवकरात लवकर अम्मांना फोन करा आणि ही बातमी द्या.
खूप आनंद होईल त्यांना. आम्हाला आपण फोन करूया, नक्की करूया. पण आता आपल्याला गुरुकुलला जायला उशीर होतोय ना, आपण रात्री आल्यावरती सगळे मिळून फोन करूया. खरं तर एवढी मोठी जबाबदारी अचानक आली तर मनात थोडी धाकधूक सुरू झाली आहे. हा व्यंकटेश काका, तुम्ही घाबरूच नका. गुरुकुलात काय करायचं काय नाही हे सगळं मी तुम्हाला शिकवतो बघा. हो का? तूच हुशार आहेस ना गुरुकुलमध्ये. तू यांचा क्लास नंतर घे, मला आधी त्या मुलांचा क्लास घ्यायचा आहे. चल लवकर निघूया. नाही, जोपर्यंत तू ओवीच्या काकूंना फोन करत नाही तोपर्यंत मी तुझ्यासोबत कुठंच नाही येणार. अरे अभिर, करते ना नंतर, तू चल ना आधी. नंतर 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 म्हणजे कधी गाई? मी काल रात्रीपासून ते आतापर्यंत तुला म्हणत आलोय, ओवीला फोन करून तिची चौकशी कर म्हणून. मला वाटतंय तिला खरंच बरं नसतं की ग, पण तू माझं ऐकतच नाहीस बघ. कर ना ग फोन, प्लीज प्लीज. अभिर, हट्टीपणा करू नकोस. चल, उशीर होतो आपल्याला. आई बघ ना, आजोबा अजून तयारच झाले नसतात आणि त्यांना सोडून आपण कसं जाणार म्हणतो मी. अरे आज मी गुरुकुलात येत नाहीये बाळा. का आजोबा, रोज तर तुम्ही आमच्या आधी तयार होऊन आमच्या मागे लागला असतात. चला की रे, चला की रे, चला की रे. मग आज आम्ही तुमच्या मागे लागायचं का? चला की हो, चला की हो, चला की हो म्हणून. बस वांग्या. अरे माझे काही मित्र येणार आहेत, त्यांच्याबरोबर माझी मीटिंग आहे, कामाचं बोलायचंय, तिथेच मला खूप उशीर होणार आहे, म्हणून मी आज येत नाही गुरुकुलला. झालं, चला आता. आई, पण मला प्रॉमिस कर, गुरुकुलात गेल्यावर मला फोन दिसेल म्हणून.